बातमी नवी मुंबईतून आहे। नवी मुंबईमध्ये बोगस कॉल सेंटरवर सायबर पोलिसांनी छापा टाकलाय। शेअर मार्केटमध्ये नफ्याच्या आमिषाने फसवणूक करणारी टोळी आता अटकेत आहे। आरोपींसह 17 जणांना अटक करण्यात आली आहे। मात्र याच्यातला मुख्य सूत्रधार अजूनही फरार आहे। मिलेनियम बिझनेस पार्क तुर्भे या ठिकाणी 3 नंबरच्या बिल्डिंगमधील 3ऱ्या माळ्यावर छापा टाकला असता त्या ठिकाणी 3 कंपन्या फर्जी कंपन्या त्या ठिकाणी आढळून आलेल्या आहेत। या ठिकाणी साधारणतः 97 मुलं मुली हे काम करत होते। या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना व्हॉट्सअपद्वारे कॉल करून त्यांना शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवण्याचा आमिष दाखवून आणि त्यामध्ये मोठा परतावा मिळेल असा आमिष दाखवून त्यांना फसवण्यात येत होतं। बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये पोलिसांची धडक कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। या कारवाईमध्ये 11 पेक्षा जास्त पिस्तूल आणि